उमरोली और I-11 कोन के बीच मुकाबला रोमांचक मैच, हाई वोल्टेज मैच। सरपंच उप सरपंच सदस्य ट्रॉफी 2024 का शानदार कारवा इस नारपोली सरजमीन के ऊपर चलता हुआ आज इस रजनी की काकड़े सर ये तीसरी रात का मुकाबला नंबर 4। पहली रात भी देरी हुई, दूसरी रात भी देरी। कल 1 घंटा लगा शेलू टीम को आने में, 6 बजे का टाइमिंग था, 7:30 बजे आई। जी हाँ, ये भी वैसा हुआ, 1 घंटा देरी से मुकाबला शुरू। 2 रनों की पेनल्टी है उमरोली टीम आपके लिए। और कल शेलू टीम को 2 गेंदों की पेनल्टी दी थी आयोजकर्ताओं के माध्यम से, ये ध्यान में रखिएगा क्योंकि ये टूर्नामेंट बड़ी है, 1 लाख रुपया धनराशि वाली टूर्नामेंट। अंपायर्स आपको खिलाड़ियों को अलर्ट करना है, 20 मिनट का वक्त देना है आपको, एक इनिंग के लिए 20 मिनट का वक्त। 20 मिनट में एक इनिंग खत्म होनी ही चाहिए। गेंदबाजी के तौर पे गेंदबाज अक्षय मड़वी तो सामने 2022-23 का यह सबसे खतरनाक खिलाड़ी पॉइंट विभाग का नाम है अनिकेत म्हात्रे। अनिकेत म्हात्रे ऑन स्ट्राइक, नॉन स्ट्राइक रेंज के ऊपर अक्षय गाता रहे। 4 ओवर का यह मुकाबला, 20 मिनट वक्त अंपायर द्वारा। अंपायर आपको अलर्ट करना है खिलाड़ियों को, क्योंकि पहले से मुकाबले में देरी हुई है और देरी मत कीजिएगा। P1 का ओवर अक्षय मड़वी टीम उमरोली की तरफ से। उमरोली विपक्ष बात करें मयूर तो I-11 कोन के बीच हाई वोल्टेज रोमांचक मैच, 4 ओवर का मुकाबला। नारपोली विलेज एंड की तरफ से गेंदबाज अक्षय तैयार, सामने अनिकेत म्हात्रे। अनिकेत ने इस गेंद को खेला शॉर्ट एक्स्ट्रा कवर के ऊपर से, डीप एक्स्ट्रा कवर में यहां से सिंगल जरूर मिला, दूसरी की कोशिश थी और 2 रन मुकम्मल किए। 2 रनों के साथ आगाज, आरंभ और पारी की शुरुआत टीम I-11 कोन की। 2 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। शानदार शुरुआत टीम अनिकेत म्हात्रे की कोन टीम की शुरुआत बेहतरीन इस मुकाबले में। गेंदबाज अक्षय मड़वी बैकफुट के ऊपर जाके क्या देखेगा, शानदार स्ट्रोक खेला, खड़े खड़े कवर और एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाद शानदार स्ट्रोक, गेंद सीमा रेखा के बाद 4 रन। अनिकेत म्हात्रे की 40 गांव प्रीमियर लीग में मैन ऑफ द सीरीज के हकदार थे अनिकेत म्हात्रे। इस बार उठाने की कोशिश, बल्ले का ऊपरी हिस्सा लगा, गेंद गई शॉट लॉन्ग ऑन में। 1 रन के साथ टोटल बना 7 रन। जो 40 गांव प्रीमियर लीग हुआ था ना सीजन 1, उस सीजन के प्लेयर ऑफ द टूर्नामेंट थे अनिकेत म्हात्रे। और अभी नॉन स्ट्राइकर एंड के ऊपर और एक बड़ा नाम कोन गांव का अक्षय गातारे। 7 के ऊपर आता हुआ टोटल टीम I-11 कोन का। गेंदबाज अक्षय तैयार, राइट आर्म ओवर द विकेट से, बल्ले का किनारा, पहला झटका लगा टीम I-11 कोन को। अक्षय गातारे बैक टू द पवेलियन, पहली सफलता अक्षय मड़वी को। ओवर की एनालिसिस अगर करें तो पहली गेंद के ऊपर आया 2, दूसरी गेंद के ऊपर आया 4, तीसरी गेंद के ऊपर सिंगल और चौथी गेंद के ऊपर विकेट आया अक्षय गातारे का। यानी 4 गेंदों में 7 रन खर्च किए गेंदबाज अक्षय मड़वी ने। मड़वी ब्रदर्स की ये टीम, सचिन मड़वी, अक्षय मड़वी, बेहतरीन ये टीम है। मेरे इलाके से बिलोंग करने वाली टीम उमरोली और उनके अपोजिट पॉइंट विभाग की एक धाकड़ टीम, एक दादा टीम I-11 कोन। इनट नंबर 3 पे अक्षय म्हात्रे, एक और बड़ा नाम टीम कोन का, छोटा पैक बड़ा धमाका। अक्षय म्हात्रे ऑन स्ट्राइक, सामने गेंदबाज अक्षय मड़वी।
P1 का ये ओवर, 2 खिलाड़ी तीसरा सर्कल के बाहर, एक लॉन्ग ऑन और एक मिड विकेट। इस बार आधे बल्ले का फेस खोला शॉट, एक्स्ट्रा कवर को चीरा गेंद यहां से गई डीप, एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाद शानदार चौका। साथ शुरुआत, और ये 22 नंबर का खिलाड़ी है जिस खिलाड़ी ने अपने पारी का आगाज किया चौवे के साथ। हमारे रायगढ़ समालोचक एसोसिएशन के सदस्य और हमारे मित्र कोन गांव के नरेंद्र मात्रे, उनकी तरफ से टीम कोन के लिए शुभकामना आ चुकी है, उनका भी स्वागत। इस बार और पीछे गेंद, लोअर फिल्टर्स गेंद को सीधा डिपॉजिट किया, डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर शानदार छक्का। बीमर के लिए अंपायर द्वारा अंतिम जो गेंद थी उस गेंद के ऊपर आया छक्का, और अंपायर का ये रिव्यू है कि बीमर है या फिर नहीं है। हमारे तीसरे अंपायर सत्यवान जी काकड़े सर चेक कर रहे हैं, फेयर डिलीवरी। तो ओवर की समाप्ति अंतिम गेंद के ऊपर आया 6 के साथ। टोटल की बात करें तो टोटल आया 17 रन। शानदार शुरुआत, शानदार आगाज इस पहले सत्र का बल्लेबाजी के तौर पे अक्षय मात्रे और अनिकेत मात्रे द्वारा। हमारे देवेंद्र माली भी यहाँ पे तशरीफ ला चुके हैं, उनका भी स्वागत। मीठी वाणी हमारे सावड़ा के मित्र देवेंद्र जी माली, उनका भी स्वागत इस प्रतियोगिता के माध्यम से। नारपोली में कोई भी टूर्नामेंट हो मयूर पाटिल, देवेंद्र माली की उपस्थिति हमेशा होती है। वो हमारे सबके लाडले मराठी की मीठी वाणी हमारे देवेंद्र जी माली, उनका भी स्वागत। देवेंद्र, बात करें इस मुकाबले की तो टोटल 17 रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुका है। ये मुकाबला है आज के रजनी का चौथा मुकाबला। एक तरफ I11 को, दूसरी तरफ उमरोली टीम। टॉस जीता उमरोली ने, पहले किया गेंदबाजी का फैसला और बल्लेबाजी के लिए आमंत्रण दिया I11 कोन टीम को। इथे मात्र संधी निर्माण करून दिली होती, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही। सिलीमेडॉफच्या क्षेत्ररक्षकानं आपण बघितलं होतं, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकानं सिलीमेडॉफ पर्यंत धावत जाऊन तो झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो प्रयत्न या ठिकाणी थोडासा यशस्वी झाला नाही आणि परिणाम पाहायला मिळतोय अक्षय म्हात्रे, त्यानंतर अनिकेत म्हात्रे, बाद झालेला फलंदाज अक्षय गाताडे आणि अनिकेत म्हात्रे आणि अक्षय म्हात्रे ही जोडी आता खेळपट्टीवर खेळ करते। देवेंद्र, टोटल 19 रन, ये 49वां कैच ड्रॉप हुआ। हमारे मयूर पाटिल हमारे पास ये जानकारी जरूर उनके माध्यम से। गेंदबाज सचिन तैयार, इस बार इस गेंद को खेला, गेंद गई यहाँ से लॉन्ग लेग क्षेत्र में। 1 रन के साथ टोटल आया पीस के ऊपर। और उमरोली टीम जिस खिलाड़ी के नाम से जानी जाती है मयूर, वो खिलाड़ी है सचिन मडवी, और वही गेंदबाजी कर रहा है टीम उमरोली की तरफ से। उमरोली विपक्ष I11 कोन के बीच मुकाबला, हाई वोल्टेज रोमांचक मैच। 4 ओवर का मुकाबला, खचाखच भरा हुआ है नारपोली का मैदान और शानदार मुकाबले। सचिन तैयार, फिर से एक बार राइट आर्म राउंड द विकेट से स्लोअर डिलीवरी, वेरिएशन किया। इस बीच खड़े खड़े खेलने का प्रयास था, बल्ले और गेंद का संपर्क नहीं, गेंद गए विकेट कीपर के दस्तानों में। बचा हुआ काम विकेट कीपर ने निभाया। डॉट की समाप्ति, टोटल वहीं पे 20 के ऊपर टोटल आ चुका है। आज की रात का चौथा मुकाबला कोन विपक्ष उमरोली के बीच। बेहतरीन गेंद, अंपायर के पास अपील जरूर थी, इस अपील में उत्साह ज्यादा, आत्मविश्वास कम था। इस अपील को खारिज किया मेन अंपायर हमारे
विशाल पाटिल सर ने डॉट गेंद की समाप्ति डॉट के साथ टोटल वहीं पे 20 रन। अक्षय मात्रे की बात करें जिन्होंने कि पहली 2 गेंदों में 10 बनाए थे मयूर, उसके बाद 2 गेंदों में बैक टू बैक डॉट के लिए, यानी मैं कहूंगा वापसी की उमरोली के गेंदबाज सचिन मडवी ने इस मुकाबले में 20 के ऊपर आ चुका टोटल। टीम I11 कौन का राइट आर्म राउंड द विकेट से गेंदबाज तैयार। इस बार इस लोअर फुल टॉस को खेला कारपेट ड्राइव के जरिए, प्रोडक्शन था डीप में, 1 रन मिला काउ कॉर्नर में, 1 रन के साथ टोटल 1 से बढ़ता हुआ 21 रन। 21 रन, लॉस ऑफ 1 विकेट। आउट होने वाले बल्लेबाज अक्षय गातारे जिन्होंने बनाए 1 गेंद में 0 रन। अनिकेत म्हात्रे और अक्षय म्हात्रे ब्रदर्स बीच मैदान में 21 के ऊपर आ चुका है टोटल इस ओवर की अंतिम गेंद। गेंदबाज सचिन मडवी द्वारा नारपोली विलेज एंड की तरफ से राइट आर्म राउंड द विकेट, क्रॉस द लाइन खेलने की कोशिश बल्ले और गेंद का संपर्क नहीं। शानदार गेंद और ओवर की समाप्ति। 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम I11 कौन टीम का टोटल 1 विकेट के नुकसान पे 21 रन। दो ओवर का खेल समाप्त हुआ। टोटल 10.5 रन प्रति ओवर, 21 रन 1 विकेट के नुकसान पे। गेंदबाज कोडे का पहला टीम की तरफ से तीसरा ओवर गेंदबाज निशांत मडवी, एक और मडवी। पहला ओवर किया अक्षय मडवी, दूसरा किया सचिन मडवी और ये तीसरा ओवर निशांत मडवी। 21 रन, 12 गेंदें समाप्त हुई, 12 गेंदें बाकी है। 12 गेंदों में कितने रन बनाएगी टीम I11 कौन? बीच मैदान के ऊपर बेहतरीन गेंद, अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश बल्ले और गेंद का संपर्क नहीं। एक और डॉट आई। डॉट जैसे जैसे गेंदें आ रही है ना मयूर, वैसे वैसे प्रेशर टीम कौन के बल्लेबाजों के ऊपर बीच मैदान में। इस बार इस गेंद को खेला स्टेप आउट करके, स्टैंड एंड डिलीवर खेला। गेंद गई यहां से वाइडिश लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के ऊपर से नंबर है 6। आपण ज्ञानेश्वर का म्हटलं जातं या जोडीला घातक जोडी? अक्षय म्हात्रे, अनिकेत म्हात्रे हे 2 खेळाडू इतके डेंजर आहेत ना कोण संघाचे की कधीही बाजी पलटवू शकतात. अशा पद्धतीने आपण पाहिलं या दोन्ही खेळाडूंना. त्यांच्या बॅटमधून आपण नेहमी बघतो की मोठे स्ट्रोक्स आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. तर कुठेतरी आता मात्र उमरवली संघाने पण विचार करायला पाहिजे, कारण आपण बघतो धावसंख्या भलेही मागच्या षटकामध्ये थोडीशी कमी आली असेल, परंतु या षटकाचा विचार करायला या ठिकाणी आपण बघतोय कधीही गाडी गिअर बदलते. तशा पद्धतीने इथे मात्र पुन्हा एकदा स्टेप डाऊन नटराज स्टाईलने मारलेला हा चेंडू जातोय सरळ दमदार षटकार. अक्षय म्हात्रे द्वारा और हमारे रायगढ़ समालोचक एसोसिएशन के हमारे मित्र और रामदेव बाबा पतंजलि षटकार के ब्रांड एम्बेसडर आदरणीय गोरक्ष पवार सर मोटे बिंगार, उनकी तरफ से कौन टीम के लिए शुभकामनाएं आ चुकी है, उनका भी हम करते हैं इस प्रतियोगिता के माध्यम से स्वागत। बैक टू बैक 2 छक्के। टोटल की बात करें तो 33 के ऊपर टोटल आ चुका I11 कौन टीम का। इस बार बैक टू बैक 3 छक्के। शानदार बल्लेबाजी अक्षय म्हात्रे द्वारा, मिड विकेट और स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। और यह तीसरा खिलाड़ी बना इस प्रतियोगिता का जिस खिलाड़ी ने 3 गेंदों के ऊपर 3 छक्के दागे हैं। नक्कीच आता सल्ला मसलत करण्याची वेळ येऊन ठेपले, कारण आपण बघतोय क्षेत्ररक्षक फक्त प्रेक्षक बनलेत, कारण गोलंदाज चेंडू टाकतोय आणि फलंदाज प्रत्येक चेंडूला सीमारेषे पलीकडे पाठवण्याचं काम करतोय.
टोटल 39 रन। प्रेशर अभी जरूर होगा गेंदबाज निशांत मडवी के ऊपर। बैक टू बैक 3 छक्के आए अक्षय म्हात्रे के बल्ले से। इस बार इस गेंद को लॉफ किया, गेंद के लॉन्ग ऑफ क्षेत्र में 1 रन मिला। 1 रन के साथ टोटल की बात करें तो 40 के ऊपर टोटल आ चुका है टीम I11 कोन का। 40 रन स्कोरबोर्ड के ऊपर। इस ओवर में मयूर बात करें 5 गेंदों में 19 रन खर्च किए गेंदबाज निशांत मडवी ने। ओ माय गॉड, स्ट्रोक देखते ही बनता है। गेंद गई फिर से एक बार स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 6। काय कमालीची पारी आपण बघतोय। एका बाजूला शेर तर दुसऱ्या बाजूला सव्वा शेर। तू जरी या ठिकाणी आपण बघतोय ज्ञानेश्वर, काय जबरदस्त एकाहून एक सरस असे फटके आपल्याला पाहायला मिळाले। ज्या परिस्थितीत असं वाटलं होतं की मागचं षटक ज्यावेळेस आपण बघितलं सचिन मडवीचं, त्यावेळेस धाबा आल्या होत्या 4 आणि त्यानंतर असं वाटलं होतं की कोण संघाचे कुठेतरी या ठिकाणी धाबासंख्येची गाडीला कुठेतरी ब्रेक लागले की काय, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा आपलं रौद्ररूप धारण केलं। आपल्या नॅचरल स्टाईलने या ठिकाणी या 2 फलंदाजांनी फलंदाजी करायला सुरुवात केली आणि आपण मागचा फटका किती वेळा बघितला तरी मन भरणार नाही। जबरदस्त पद्धतीनं टायमिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि काय जबरदस्त देखणा स्ट्रोक्स आपण पाहिला तो अनिकेत म्हात्रेच्या या ठिकाणी बॅट मधून शेवटच्या चेंडूवर आलेला तो षटकार आणि त्या षटकाराने मी म्हणेन तब्बल 25 धावा या ठिकाणी आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये आल्या आणि त्या 25 धावा मी म्हणेन नक्कीच जिवारी लागल्या असतील कोण संघाच्या। पाहायला मिळतंय मोठ्या सन्मानाने मोठ्या या ठिकाणी आपण बघतोय सन्मानाने या ठिकाणी सोबत त्यांना घेऊन या ठिकाणी आपण बघतोय मंचावर आणलं जात आहे ते कैलास दादा, मनापासून स्वागत करूया। थँक्यू डीजे। कैलास दादा म्हात्रे सगळ्या युवा तरुणांच्या गळ्यातील ताईत साथ कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी देखील त्यांची बराचसा संघर्ष या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो। त्यानंतर आपण पाहतोय कोळखे जिल्हा परिषद सदस्य आदरणीय राजेंद्र दादा पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी त्यांचं आगमन झालंय। त्यांनाही विनंती असेल, क्रिकेटवर त्यांचं नितांत प्रेम असतं। इथे मात्र पाहायला मिळतंय काय जबरदस्त भन्नाट या ठिकाणी स्वागत केलं जात आहे। बॅक टू बॅक या ठिकाणी षटकारांची बरसात पाहायला मिळते। आलेला मोठा स्ट्रोक्स षटकार जबरदस्त या ठिकाणी पुन्हा एकदा याही वेळेस तशाच पद्धतीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यावेळेस आपण बघतोय थोडीशी या ठिकाणी तुतुमय पाहायला मिळते खेळपट्टीवर। काय जबरदस्त फेक पंचांकडे देखील या ठिकाणी पाहण्याखेरीज आपण पाहतोय आणि नक्कीच या ठिकाणी पंचांनी रिव्ह्यू घेतलाय कारण फेक सरळ यष्ट्यांच्यावर केली। देखणं या ठिकाणी क्षेत्ररक्षण दाखवलाय, परंतु बघूयात काय निर्णय येईल। आमचे तिसरे पंच आपल्याला सांगतीलच। तिसरे पंचाच्या भूमिकेत या ठिकाणी आपण बघतोय सत्यवान काकडे सर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। त्यांच्या माध्यमातून हा डिसिजन दिला जाईल, परंतु मंचावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात एक मोठं व्यक्तिमत्व, एक मोठं नाव, तरुणांच्या गळ्यातील ताईत म्हटलं तरी हरकत नाही कारण आपण बघतोय बऱ्याच जणांना या ठिकाणी बऱ्याच जणांचं या ठिकाणी बऱ्याच युवा नेतृत्व या ठिकाणी आपण बघतोय एक मोठं नेतृत्व युवकांच्या गळ्यातील ताईत म्हटलं तरी हरकत नाही असे आमचे कैलास दादा म्हात्रे ज्यांनी सामाजिक असेल क्रीडा असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं नाव उंचावलंय ते आपण बघतोय। कैलास दादा म्हात्रे यांच्या ठिकाणी मंचावर आपल्याला पाहायला मिळतील एक मोठं व्यक्तिमत्व आणि नारपोली गावावर त्यांचं विशेष प्रेम आपल्याला बऱ्याचदा बघायला पाहायला मिळतं। बघूयात तिसरे पंच या ठिकाणी डिसिजन देतील, परंतु तिसऱ्या पंचांचा निर्णय येईपर्यंत आपण पाहतोय सद्यस्थितीला धावफलकावर धावा अंकित झाल्या
त्या तब्बल 52 म्हणजे आजच्या दिवसातील आपण बघतोय 50चा आकडा कंप्लीट केलाय. तरी बघूयात 52 धावा धावफलकावर लागल्यात, परंतु आत्ता किती धावा मिळतील. आणि इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय पंचांनी डिसिजन दिलाय, हा फलंदाज बादून तंबूत परतावा लागेल. एक धाव दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न केला होता, परंतु त्यावेळेस परतावा लागेल. जबरदस्त या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय आपल्या परिसरातील जुने व्यावसायिक, जुना ढाबा म्हणून ज्याची ओळख, ते भूषण ढाब्याचे ओनर प्रोप्रायटर रोशन मस्कर यांच्या ठिकाणी आगमन झालंय. मी त्यांना विनंती करेन आपण प्लीज या मंचावर यायचं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत मी आपल्याला विनंती करतोय. रोशन मस्कर आपण प्लीज या मंचावर यायचं आहे. आपलं मनापासून स्वागत. आणि आपण पाहतोय एक जबरदस्त टक्कर, काटेभरी टक्कर या ठिकाणी या मैदानावर पाहायला मिळते. कारण आपण बघतोय मंचावर देखील तितकंच मोठं नाव, या ठिकाणी तितकंच मोठं व्यक्तिमत्व पाहायला मिळतंय ते कैलासदादा म्हात्रे यांच्या स्वरूपाने. परंतु पाहतोय उमरोली संघ प्रयत्न करतोय चांगले चेंडू टाकण्याचा, परंतु इथे मात्र आपण बघतोय पंचांनी दंडित केलं. या चेंडूला खराब असल्याचा निर्वाळा दिलाय. इथे मिळते ती अभांतरच्या स्वरूपानं सिंगल. आपण बघतोय धावफलक जाऊन पोहोचलं ते 54. त्यानंतर आपण बघतोय धनाजी मस्कर तसेच आमचे अशोकजी चंद्रकांत पाटील यांनाही विनंती असेल की आपणही या मंचावर यायचंय. आपलंही मनापासून स्वागत. आणि तिसरे पंच बघतायत या ठिकाणी सत्यवान काकडे सर. एकूण धावा 54 धावा या ठिकाणी आपण बघतोय. जबरदस्त या ठिकाणी संघर्ष दाखवला तो मी म्हणेन I11 कोण या संघानं. कारण आपण बघतोय कोण संघ म्हटलं की एक जबरदस्त खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 17, परंतु दुसऱ्या षटक काय भेदक फेकलं होतं. उमरोली संघाच्या बाजूनं सचिन मडवीनं फक्त 4 धावा खर्ची केल्या होत्या, परंतु त्यानंतर निशांत मडवीनं पुन्हा एकदा निराशा केली आणि 25 धावा खर्ची केल्या. आणि नक्कीच रेड कॅप या ठिकाणी आपण बघतोय अनिकेत म्हात्रेला बादून तंबूत परतावं लागेल. फलंदाज या ठिकाणी बादून तंबूत परतेल. अनिकेतला या ठिकाणी बादून तंबूत परतावं लागेल. तर बघतोय आपण या ठिकाणी मंचावर उपस्थित धनाजी मस्कर, त्यानंतर अशोक चंद्रकांत पाटील, रघुनाथजी कुरंगळे, नाना मस्कर या सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण प्लीज मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी आई ग्रुपचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे आदरणीय कैलासदादा म्हात्रे, त्यानंतर त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल अजयजी भागीत, त्यानंतर अंकुश भागीत, कुणाल गोवारी कामोठे परिसरातील एक नेतृत्व, त्यानंतर अरुण फडके, तसेच कांबे विभागातील नेतृत्व सुजितजी कुरंगळे, त्यानंतर आपण बघतोय पेठ परिसरातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व अनिरुद्ध जोशी, प्रदीपदादा पाटील, त्यानंतर आपण बघतोय भूषण ढाब्याचे ओनर रोशनजी मस्कर. या सगळ्या मान्यवरांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. आणि सध्याचे विद्यमान पोलीस पाटील अध्यक्ष आहेत भूषण मस्कर नारपोली गावाचे, त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. आपण बघतोय भूषण हॉटेल अँड ढाबाचे आपण बघतोय प्रोप्रायटर ओनर 7 गावातील तंटे सोडवण्याची जबाबदारी देखील ती त्यांच्यावर देण्यात आली आहे. ते रोशनजी मस्कर, त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. परंतु सद्यस्थितीला आपण पाहतोय शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे सर्वेश मडवीचा. धावफलकावर धावा 55 धावा. इथे मात्र आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला होता. काय जबरदस्त हाहाकार माजवला होता अक्षय म्हात्रे आणि अनिकेत म्हात्रे या जोडीनं. परंतु जशी ही अक्षय म्हात्रे आणि अनिकेत म्हात्रेची जोडी तंबूमध्ये जाऊन विसावली, त्यानंतर मात्र थोडासा धावसंख्येला अंकुश लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिरावतीये 55 धावा. इथे मात्र मिस्टर शॉंग या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू जातोय बॅटची कडा घेऊन सरळ इकडे लॉंगॉनच्या रिजन मध्ये. तिथे मिळते ती सिंगल आणि एका सिंगलने आपण बघतोय धावफलकावर धावा जमा झाल्या त्या तब्बल 56-57 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याची.
उमरोली संघाला तर या ठिकाणी आपण पुन्हा एकदा सन्मानाकडे वळणार आहोत. तसं म्हणतात ना की सम्राट सिंहासनावर बसतो, राजा गादीवर बसतो, परंतु आमचे भाऊ सर्वांच्या मनात बसतात. असे आमचे कैलासदादा म्हात्रे यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन. आमच्या स्पर्धेचे आयोजक या ठिकाणी मी विनंती करेन, माजी सरपंच आदरणीय दीपकदादा पाटील, आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या मंचावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत कैलासदादा म्हात्रे आई ग्रुपचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे, त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन कैलासदादा म्हात्रे यांना की प्लीज आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे, सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. एक जबरदस्त नाव, जबरदस्त नेतृत्व, जबरदस्त व्यक्तिमत्व या ठिकाणी या मंचावर पाहायला मिळत आहे कैलासदादा म्हात्रे यांच्या स्वरूपाने. कारण आपण बघतोय युवकांचेच नाही तर कामगारांचे देखील प्रश्न त्यांच्या माध्यमातून सोडवले जातात. बऱ्याचशा ठिकाणी त्यांच्या युनियन देखील पाहायला मिळत आहेत. अगदी कामगारांच्या बाजूनं कशा पद्धतीने भांडलं गेलं पाहिजे, कामगारांना कशा पद्धतीने न्याय मिळाला पाहिजे याकडेही त्यांचं लक्ष. साथ साथ तरुणाईला कशा पद्धतीने मार्गदर्शन केलं पाहिजे, तरुणाईला कुठल्या दिशेनं झालं पाहिजे, प्रत्येक तरुण या ठिकाणी एक चांगला शिक्षित असला पाहिजे, प्रत्येक तरुणाला एक चांगला रस्ता दाखवला पाहिजे, याहीकडे त्यांचं मोठं लक्ष असतं. असं आमचे कैलासदादा म्हात्रे यांच्या या ठिकाणी स्वागत केले जातात. आई ग्रुपचे अध्यक्ष या ठिकाणी आपण बघतोय इवलेसेर रोप लाविले द्वारे त्याचा वेलू गेला गगनावरी, तशा पद्धतीने त्यांनी एक छोटी संघटना तयार केली होती, परंतु आज पूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं या ठिकाणी नाव घेतलं जातं अगदी आदराने, रिस्पेक्टफुली. ते आमचे कैलासदादा म्हात्रे नक्कीच 57 धावा जमा केल्या होत्या प्लस 2 रन पेनल्टीच्या. तब्बल धावा जमा केल्या होत्या 56 आणि 2 पेनल्टीच्या धावा म्हणजे 58. तर टार्गेट असणारे उमरोली संघ तुम्हाला 59 कंपल्सरी, 59 धावांचं लक्ष तुम्हाला कंपल्सरी असणार आहे. चेंडू पुरवायचे आहेत, विनंती असेल तर. आपण बघतो या ठिकाणी त्यानंतर मी विनंती करेन आपल्या अजुली परिसरातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व अजयजी भागीत यांनाही विनंती असेल की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. अजय भागीत, अजय भागीत यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. आपण बघतोय मंचावर या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. त्यानंतर एक जबरदस्त व्यक्तिमत्व कैलासदादा म्हात्रे ज्यांच्या स्वरूपाने या स्पर्धेसाठी तब्बल 5,000चा धनादेश देण्यात आला. साथ संपूर्ण नारपोली टीमसाठी टी शर्ट देखील स्पॉन्सर त्यांनी केल्यात. असं एक दानशूर नेतृत्व कारण आपण नेहमी म्हणतो की या ठिकाणी. त्यानंतर मी विनंती करेन अंकुश भागीत आपल्यालाही विनंती असेल की आपणही आमच्या सन्मानाचा स्वागताचा स्वीकार करायचा आहे. अंकुशजी भागीत यांच्या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आमचे दीपकदादा पाटील माजी सरपंच तथा मुख्य आयोजक त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पाहतोय सन्मानित केले जात आहे. आपण पाहतोय एक जबरदस्त व्यक्तिमत्व कैलासदादा म्हात्रे आणि त्यांच्यावर प्रेम असणारे सगळे तरुण वर्ग, सगळं त्यांचा फॅन फॉलोअर्स या ठिकाणी आपल्याला मैदानावर पाहायला मिळतोय. त्यानंतर मी विनंती करेन कामोठे परिसरातील कुणाल गोवारी, आपल्यालाही विनंती असेल की आपणही प्लीज समोर यायचं आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. कुणालजी गोवारी या ठिकाणी आपण पाहतोय. कुणालजी गोवारी यांच्या ठिकाणी स्वागत केलं जाईल. त्यानंतर विनंती असेल अरुणजी फडके आपल्याला विनंती असेल की आपणही समोर यायचं आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. या ठिकाणी आपण पाहतोय मंचावर उपस्थित मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळते. आमचे सोमटणे ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय सौभाग्यवती तेजस्विनी आत्माराम पाटील आणि आपण बघतोय श्रीयुत आत्मारामजी पाटील त्यांचेही या मंचावर आपल्याला पाहायला मिळत आहे. सरपंच सध्याचे आपल्याला बघायला मिळत आहेत. विद्यमान सरपंच सोमटणे ग्रुप ग्रामपंचायतीचे कैलासदादा म्हात्रे यांच्या समवेत आपण त्यांना पाहू शकता. त्यानंतर आपण बघतोय मंचावर या ठिकाणी स्वागत केले जाते अरुणजी फडके. त्यानंतर मी विनंती करेन पेठ परिसरातील अनिरुद्ध जोशी
अनिरुद्ध जोशी, आपल्याला विनंती असेल की आपणही प्लीज यायचं आहे समोर आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. त्यानंतर सुजित कुरंगळे, आपल्याला विनंती असेल की आपणही समोर यायचं आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. त्यानंतर मी विनंती करेन आत्माराम पाटील विद्यमान सरपंच यांना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे. कांबे रसानी परिसरातील एक मोठं नाव सुजित कुरंगळे. त्यानंतर उल्बे परिसरातील एक व्यक्तिमत्व प्रदीप पाटील. तर विनंती असेल हरिग्राम संघाचा संघनायक आणि वारदोली संघाचा संघनायक दुसऱ्या सत्राला इकडे सुरुवात झाली आहे. तर मी विनंती करतो या ठिकाणी टॉस साठी आपण लगेचच यायचं आहे हरिग्राम आणि वारदोली. त्यानंतर मी विनंती करेन आपल्या नारपोली परिसरातील सामाजिक कार्यकर्ते धनाजी मस्कर. त्यानंतर नारपोली ग्रुप ग्रामपंचायत या ठिकाणी आपण बघतोय नारपोली गावचे विद्यमान तंटामुक्त अध्यक्ष तथा भूषण डाबाचे प्रोप्रायटर ओनर रोशनजी मस्कर यांना मी विनंती करेन की आपणही समोर यायचं आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. या ठिकाणी आपण बघतोय एक मोठं नाव तर बघतोय आपण या ठिकाणी इथे मात्र विकेट गमावली जाते. आपण पाहतोय मंचावर या ठिकाणी पाहुण्यांची मांदियाळी पाहायला मिळते, त्यामुळे थोडासा दिरंगाई होते तुमच्यापर्यंत स्कोर पोहोचायला, परंतु युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही स्कोर बघू शकता. धावफलकावर धाबा अंकित झाल्या त्या तब्बल 1 आणि पहिला गडी गारज झालाय तो उमरोली संघाचा. या ठिकाणी आपण बघतोय मी विनंती करेन या ठिकाणी आपण बघतोय रोशन मस्कर या ठिकाणी स्वागत केले जात आहे विद्यमान तंटामुक्त अध्यक्ष. त्यानंतर मी विनंती करेन अशोक चंद्रकांत पाटील. अशोक चंद्रकांत पाटील त्यानंतर आपण पोलीस पाटील भूषण मस्कर, माफ करा पोलीस पाटील भूषण मस्कर नारपोली गावचे, ज्यांच्याकडे नारपोली गावातील तंटे साथ नारपोली गावातील कोणताही कल होऊ द्यात तुम्ही त्यांच्याकडे आपण बघू शकता. ते आमचे भूषण मस्कर यांच्या ठिकाणी स्वागत केलं जाईल. तर बघतो आपण या ठिकाणी I11 चे अध्यक्ष आदरणीय कैलासदादा म्हात्रे यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी त्यानंतर षटकार हॅट्रिक साठी कोणताही फलंदाज असू दे कोणताही गोलंदाज असू दे त्याच्यासाठी तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. त्यानंतर मी विनंती करेन रघुनाथजी कुरंगळे नारपोली परिसरातील सामाजिक कार्यकर्ते रघुनाथजी कुरंगळे, आपल्याला विनंती असेल की आपणही समोर यायचंय, आपले या ठिकाणी स्वागत केलं जाईल. दुसरा गडी बाद झाला तो उमरोली संघाचा. उमरोली संघाला एक मोठा समोर ज्या पद्धतीने एक मोठी टेकडी दिसते डोंगर दिसत तशाच पद्धतीनं डोंगरावड्या धावसंख्येचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे आणि अशा परिस्थितीत विकेट गमावणं थोडंसं मी म्हणेन तुमच्या जिवारी लागू शकतं, तुमच्या बाजूनं लागू शकत नाही तुमचा निकाल. त्यानंतर मी विनंती करेन नाना मस्कर, यांनाही विनंती करेन की आपणही समोर यायचं आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. तर वळूयात या ठिकाणी आपण बघतोय सर्व पाहुण्यांच्या या ठिकाणी आपण बघतोय या ठिकाणी मंचावर उपस्थित पाहायला मिळत आहेत माजी सरपंच विद्यमान सरपंच, त्यानंतर I11, त्यानंतर आपण बघतोय I ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय कैलासदादा म्हात्रे ज्यांच्या नावाने आपण बघतो बऱ्याच I11 हा देखील संघ खेळत असतो, परंतु इथे I11 कोण आणि उमरोली या दोन संघादरम्यान टक्कर चालू आहे. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय मनोहरजी मालकर तळोलीचे त्यांच्याकडून देखील आपण बघतोय टी शर्ट या ठिकाणी देण्यात आल्यात संपूर्ण नारपोली टीमला. धन्यवाद मनोहरजी मालकर. कैलासवासी भानुदास मालकर यांच्या स्मरणार्थ संपूर्ण नारपोली टीमला या ठिकाणी टी शर्ट देण्यात आल्यात. तर बघतो आपण या ठिकाणी स्वर्गीय भरत जोशी वागेश्वर 11 हरिग्राम आणि GB स्पोर्ट्स बारदोली या दोन संघाच्या संघनायकांना मी आमंत्रित करेन की आपण प्लीज टॉस साठी यायचं आहे
आणि आता वळूयाच सामन्याकडे. इथे मात्र आपण बघतोय मंचावर सगळ्या पाहुण्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं स्वागत करूया. आपण बघतोय आपल्या परिसरातील एक जबरदस्त गुणलेखक मयूर पाटील, याच या गावाचा सुपुत्र, त्यानंतर ज्ञानेश्वर बाळ, त्यानंतर आपण बघितलं होतं रोशन सकपाळ आणि मी स्वतः देवेंद्र माळी, सगळे समालोचकांची टीम साथ साथ आपण बघतोय. सत्यपान काकडे सर, प्रशांत बांदिवडेकर सर आणि विशाल पाटील सर या पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. तर वळूयात सामन्याकडे. आपण बघतोय आई 11 कोण आणि जय हनुमान उमरोली या दोन संघादरम्यान चालू असलेली काटेभरी टक्कर आपण पाहिलं होतं. पहिल्या सत्रामध्ये काय जबरदस्त या ठिकाणी वादळ आणलं होतं अक्षय म्हात्रे अनिकेत म्हात्रे या जोडीनं, परंतु त्या वादळाला आता मात्र उत्तर देण्याची गरज असेल. कारण आपण बघतोय सुरुवातीचं पहिलं षटक फेकलं होतं आकाश म्हात्रेनं, धावा खर्ची केल्या 7, गडी बाद केले 2. इथे मात्र आपण बघतोय केला जाता म्हात्रे यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी 7 षटकार हॅट्रिक साठी तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. बघूयात पहिल्या सत्रामध्ये अशाच पद्धतीची षटकारांची हॅट्रिक आपण पाहिली होती, ती फलंदाज अक्षय म्हात्रेच्या बॅट मधून. परंतु पाहूयात आता मात्र पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा ऍक्शन रिप्ले पाहायला मिळेल का तो उमरोली संघाच्या या फलंदाजांकडून. नक्कीच हनुमंत पाटील नारपोली विभागातील सामाजिक कार्यकर्ते, त्यांचे आम्ही मनापासून स्वागत करतोय. त्यांना विनंती असेल या आपण मंचावर आपलं स्वागत आहे, मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय हनुमंत पाटील. तर वळूयात या ठिकाणी दुसरं षटक अक्षय म्हात्रेच्या हातामध्ये. अक्षय म्हात्रेच्या हातामध्ये यावेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय, चेंडूनं सेफ लँडिंग केलंय, परंतु चेंडू गेलाय सरळ लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तिथे मिळते ती सिंगल. धाबांचा पाठलाग करायचा आहे, तो तब्बल 59 ऑन द बोर्ड, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय धावफलकावर धाबा अंकित झाल्या त्या 8. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण सिली मिडऑफच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडूची या ठिकाणी आपण बघतोय पुन्हा एकदा सांगता पाहायला मिळतंय. अक्षय म्हात्रे जशी फलंदाजी तशाच पद्धतीने गोलंदाजी करताना पाहायला मिळतंय. त्यानंतर कृष्णाजी मोरे नारपुली गावातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व, भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते कृष्णाजी मोरे, त्यांच्या वतीने देखील या ठिकाणी आपण बघतो या शृंखलेसाठी तब्बल 2000चा धनादेश देण्यात आलेला आहे. त्यांचे आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतोय. तर बघतोय आपण या ठिकाणी धावफलकावर धावा अंकित झाल्या त्या 9. एक शांत क्रिकेट, परंतु इथे स्टँड अँड डिलिव्हर, चेंडूला फेकले सरळ वावराच्या बाहेर जातोय, आलाय मोठा स्ट्रोक्स, षटकार. तर विनंती असेल जीबी स्पोर्ट्स वारदोली संघाचा संघनायक या ठिकाणी आपण प्लीज यायचं आहे. स्वर्गीय भरत जोशी, वागेश्वर 11 हरिग्राम संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित झालाय. आपलं मनपूर्वक स्वागत. आणि वारदोली संघाच्या संघनायकाला आमंत्रित करतोय की आपणही प्लीज यायचंय. परंतु इथे मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू अलगद कार्पेट खेळण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू गेला सरळ लॉंग ऑफच्या रिजन मध्ये, मिळते ती सिंगल. आणि सिंगलने आपण बघतोय धाबसंख्या उंचावते, एका धाबेनं 16 अंकावरती जाऊन पोहोचले. दुसऱ्या षटक प्रगतीपथावर, अजूनही 13 चेंडू, तब्बल 43 धावांची गरज, एक मोठी इनिंग या ठिकाणी साकारायची आहे. आपण बघतोय मंचावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळतं एक मोठा व्यक्तिमत्व ज्याने शून्यातून विश्व निर्माण केलंय, ज्यांच्याकडे आपण पाहिलं असेल तर सुरुवातीला आपण बघितलं होतं संघर्ष केला होता, परंतु इथे मात्र डगआउट मध्ये या ठिकाणी स्ट्रोक्स लगावण्याचा प्रयत्न केलाय, आलाय मोठा स्ट्रोक्स, षटकार. तर मी विनंती करेन आई ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय कैलासदादा म्हात्रे यांना मी विनंती करेन की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे.
यानंतरचा सामना असेल तो जीबी स्पोर्ट्स वारदोली आणि स्वर्गीय भरत जोशी वागेश्वर 11 हरिग्राम या दोन संघांमध्ये दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती करतोय दोन्ही संघनायकांना की आपण प्लीज टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे आणि टॉस केला जाईल. आदरणीय कैलासदादाजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. तिसरा गोलंदाज या ठिकाणी आपण बघतो अनिकेत म्हात्रे. 2 षटकं संपली, धावफलकावर धावा जमा झाल्या त्या तब्बल 22 धावा धावफलकावर. परंतु मंचावर आपण बघतोय टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी नाणेफेक केली जाते. आमचे पाहुणे एक मोठे आधारस्तंभ म्हणून ओळखले जातं ते कैलासदादा म्हात्रे. नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो जीबी स्पोर्ट्स वारदोली या संघानं. आपला निर्णय आम्हाला लगेचच सांगायचा आणि लगेचच इन ऍक्शन यायचा आहे. तर बघतोय आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून या ठिकाणी आपण बघतोय प्रस्थान केलं जातं. दिवसभराचा बराचसा शेड्यूल असतो कारण आपण पाहतोय बराचसा फॅन फॉलोवर साथ बऱ्याचशा कामगारांची दुवा त्यांच्या सोबत असते. ते आमचे कैलासदादा म्हात्रे यांच्या ठिकाणी आपण मनपूर्वक स्वागत करूयात आणि वळूयात पुन्हा एकदा सामन्याकडे. 2 षटकांचा खेळ संपला मित्रांनो. धावफलकावर धावा जमा झाल्या त्या तब्बल 22. जिंकण्यासाठी तब्बल 59 धावांची गरज होती 24 चेंडूंमागे. परंतु आता शेवटचे 11 चेंडू शिल्लक आणि गरज असेल ती 36 धावांची. 11 चेंडू 36 धावा, एक मोठं लक्ष या ठिकाणी नक्कीच पूर्ण करायचं आहे. परंतु या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना आता मात्र या ठिकाणी आपण म्हणतो ना की तुमच्याकडच्या तलवारी तुमच्याकडची चाकू चालणार नाही, तर इथे मात्र मी म्हणेन की तुम्ही बॉम्ब टाका, मोठे गोळीबार टाका. आणि तशाच पद्धतीने या ठिकाणी स्विचेड मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडूचा पाठलाग केला जाईल का? परंतु इथे मात्र आपण बघतोय शॉर्ट पॉइंट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. नक्कीच या ठिकाणी विकेट हॅट्रिक साठी आपण बघतोय अजय भगत साठी आपण बघतोय अजय भागीत साठी आपण बघतोय माफ करा या ठिकाणी आपण बघतोय अजय भागीत यांच्याकडून लगातार 3 विकेट साठी तब्बल 3000 पारितोषिक देण्यात येईल. परंतु इथे आपण बघतोय चेंडूला उडवलं तर होतं. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे आले होते परंतु तिथे मिळते आहे त्या 2 धावा. आणि या दुहेरीने आपण बघतोय अंतर थोडंसं कमी झालंय परंतु अजूनही बरंच अंतर कापायचंय. शेवटचे 9 चेंडू शिल्लक आणि 33 धावांची खेळी. कोण विसरेल ती दिनेश कार्तिकची खेळी ज्यानं तब्बल 10 चेंडूंमध्ये 32 धावा जमा केल्या होत्या आणि बांगलादेश संघाला नागिन डान्स करण्यापासून वाचवलं होतं. आणि अशा परिस्थितीत आपण म्हणूयात तशा पद्धतीने खेळी करावी लागेल. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक्स. यावेळेस मात्र कार्पेट पद्धतीने चेंडू येईल सरळ गोळीच्या वेगानं. चेंडू जातोय सीमा रेषा पार. आलेला हा चौकार. परिस्थिती आपल्या बाजूने नसते तर ती बनवायची असते आणि अशा परिस्थितीत आपण बघतो यावेळेस मात्र प्रयत्न केला जातो. यावेळेस पुन्हा एकदा कार्पेट पद्धतीने फटका या खेळला. चेंडू जाईल सरळ मिड विकेटच्या रिजन मध्ये. तिथे मिळते मात्र चांगला प्रोटेक्शन. यावेळेस मात्र कोणती चूक केली जाणार नाहीये. मिळते ती सिंगल आणि या सिंगलला आपण पाहतोय धावफलकावर धावा जमा झाल्या त्या तब्बल 31 धावा. 31 धावा अजूनही सामना मी म्हणेन बॅलन्स आहे. शेवटचा 7 चेंडू शिल्लक आणि 28 धावांची गरज या ठिकाणी आपण बघतोय. आमचे भरतजी गरज यांच्याकडून देखील या टुर्नामेंट साठी 7 कोण संघासाठी शुभेच्छा आल्यात. त्यांचे आम्ही स्वागत करतोय. कोण गावचे एक उद्योजक भरत गरज त्यांच्याकडून देखील या शृंखलेसाठी आपण बघतोय शुभेच्छा आल्यात. 7 कोण संघासाठी शुभेच्छा आल्यात. परंतु बघूयात 7 चेंडू 28 धावांची गरज होती परंतु हा सामना या ठिकाणी आता मात्र पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सरळ स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. तिथे मिळते ती सिंगल. अजूनही या ठिकाणी आपण बघतोय शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील. अक्षय मात्रेने गोलंदाजी केली, 15 धावा खर्ची केल्या. त्यानंतर अनिकेत मात्रेने गोलंदाजी केली आणि त्यानं धावा खर्ची केल्या तब्बल 10. आणि अशा परिस्थितीत आता मात्र शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 6 आणि गरज असेल ती तब्बल 27 धावांची.
पण या ठिकाणी शेवटचा गोलंदाज कोणता वापर करण्यात येईल, परंतु शेवटच्या गोलंदाजासाठी कोण गावातील उद्योजक भरत घरत यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयांचा पारितोषिक लावण्यात आलाय. अजय भागीत यांच्याकडून देखील तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक लावण्यात आलंय. म्हणजे विकेट हॅट्रिक जर का मिळवली तर तब्बल 4000 रुपये मिळतील. मी विनंती करेन फाईन लेगच्या रिजन मध्ये प्रेक्षक जे बसलेत पडद्यावर त्यांना विनंती असेल की प्लीज आपण मागे बसायचे, प्लीज रिक्वेस्ट करतोय, कारण पंचांना देखील समजतं त्या पट्ट्याच्या पलीकडे या ठिकाणी. तर विनंती असेल. थँक्यू या ठिकाणी आपण आमचं म्हणणं ऐकल्याबद्दल त्याबद्दल धन्यवाद. तर वळूयात या ठिकाणी शेवटचं षटक हातामध्ये देण्यात आलंय. एक अनुभवी गोलंदाज नितीन म्हात्रे, कारण आपण नेहमी म्हणतो ना की ज्ञानेश्वर जिंकायचे म्हटलं तर योग्य त्या वेळी योग्य तो पत्ता जर का बाहेर काढला नाही तर आपल्याकडचा हुकमाचा एक्का पण वाया जातो. आणि अशा परिस्थितीत कोण संघाने विचार केला 27 धावा आहेत, काहीही घडू शकतो आणि आपल्या जवळचा हुकमाचा एक्का तो नितीन म्हात्रे एक अनुभवी गोलंदाज या ठिकाणी वापरण्यात येतोय. तर बघूयात पहिला चेंडू इथे मात्र जातोय सरळ सरळ सीमारेषा पार, षटकार. हीच तर खरी क्रिकेटची व्याख्या मित्रांनो. आपण पाहिलं असेल काल पहिल्या दिवशी आपण बघितलं होतं चांबाली संघ एका धाव्यानं परास्त झाला या स्पर्धेमधून. आज आपण बघितलं होतं 6 चेंडूवर 6 धावा जमा करता आल्या नव्हत्या. या ठिकाणी आपण पाहिलं होतं भातानपाडा संघाला. तसंच दुसऱ्या सामन्यात आपण बघितलं 6 चेंडूवर 15 धावा जमा करायच्या होत्या डेरवली संघाला आणि तो सामना त्यांनी जिंकला होता. म्हणजे क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये कधीही काही घडू शकतं, कधीही क्रिकेट त्याचा रंग बदलतो, कशा पद्धतीने बदलतो हे कोणीच त्याचं भाकीत करू शकत नाही. आपण फक्त आणि फक्त त्यावर चर्चा करू शकतो आणि चर्चा करण्याच्या पलीकडे काही करू शकत नाही. परंतु बघूयात 6 चेंडू 27 धावांची गरज होती, परंतु पहिला षटकार आल्या कारणानं 5 चेंडू 21 धावा. 5 चेंडू 21 धावा इथे मात्र पाहायला मिळतंय. पंचांनी वळण घेतलं, हा चेंडू खराब असल्याचा निर्वाळा दिलाय. इथे मिळते पुन्हा एकदा अवांतरच्या स्वरूपानं सिंगल. अंतर थोडंसं कमी होईल ते उमरोली संघाचं, कारण आपण बघतोय शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 5, गरज असेल ती 20 धावांची. 5 चेंडू 20 धावा, काहीही घडू शकतं. कारण आपण नेहमी बघतो मित्रांनो, तुम्हाला एक धाव जर का काढायची असेल तर तुम्हाला खूप मोठं टेन्शन येतं, परंतु षटकार मारायचा असेल तर टेन्शन नसतं. परंतु बघूयात पुन्हा एकदा या ठिकाणी स्टँड अँड डिलिव्हर चेंडू जाईल सरळ, दमदार षटकार. थँक्यू डीजे. या षटकारानं आता मात्र पुन्हा एकदा या क्रिकेटमध्ये आपण बघतोय वेगळा रंग दाखवलाय. 46 धावा ऑन द बोर्ड या ठिकाणी पाहायला मिळतात उमरोली संघाच्या. आणि इथे मात्र आपण बघतोय 27 धावांची गरज होती, परंतु या 27 धावांचा पाठलाग करताना कशा पद्धतीनं फलंदाजी केली पाहिजे या ठिकाणी परिस्थिती मी म्हणेन की बाजूने नव्हती कोण संघाच्या, माफ करा या ठिकाणी उमरोली संघाच्या, परंतु ती बाजूनी बनवण्याचा या ठिकाणी नक्कीच काम केलं. आपण बघतो ना ओसाड मालरानावर जेव्हा गुलमोहर भरतो त्यावेळेस त्याला काही पाणी भेटत नाही, काही हवा भेटत नाही, परंतु या ठिकाणी तशाच पद्धतीनं त्या गुलमोहराला बघून मी म्हणेन तुमची परिस्थिती चांगली नसेल तरी चालेल, परंतु तुमची मनस्थिती भक्कम करा. तुमच्या मनामध्ये जर का जिंकण्याची इच्छा असेल तर तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही. परंतु इथे मात्र कोण संघाने विचार केला गेला पाहिजे की आता मात्र उर्वरित चेंडू कशा पद्धतीने टाकलं पाहिजे, या फलंदाजाला कशा पद्धतीने रोखलं पाहिजे याचा विचार नक्कीच केला गेला पाहिजे. इथे मात्र चेंडूला हवेत उडवलंय, जेल घेतला जाईल का, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्या अगोदरच चेंडू न केलंय सेफ लँडिंग. इथे मिळतात पुन्हा एकदा 2 धाबा आणि या दुहेरीने आपण बघतोय धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या 47. गरज असेल शेवटचे 3 चेंडू आणि 12 धावांची गरज. काय रंगत आले मित्रांनो या ठिकाणी. या सामन्यामध्ये प्रत्येक सामना 1-1 असा सरस पाहायला मिळतोय. एका बाजूला i11 कोण, दुसऱ्या बाजूला जय हनुमान उमरोली, या दोन संघादरम्यान चालू असलेली झुंज
काटेभरी टक्कर पाहायला मिळते. संघर्ष शेवटच्या क्षणापर्यंत येऊन ठेपलाय. उत्कंठा इतकी वाढली आहे की कोणी सांगू शकत नाही की हा सामना कोणता संघ जिंकेल. परंतु बघूयात या ठिकाणी एक दोन निर्धाव चेंडू जर का टाकले तर कोण संघ परतू शकतो. परंतु एखादा मोठा स्ट्रोक्स जर आला तर उमरोली संघ जल्लोष करू शकतो. हा चेंडू जातोय निर्धाव. इथे मात्र पाहायला मिळतंय तर वळूयात शेवटचे दोन चेंडू आता शिल्लक असतील आणि तब्बल गरज असेल दोन मोठ्या फटक्यांची. दोन चेंडू 12 धावांची गरज. दोन चेंडू 12 धावांची गरज. आता नाही तर कधी नाही. या स्पर्धेमध्ये शिवरायांची एक शिकवण आहे. राज्य छोटं का असे ना परंतु ते स्वतःचं अस्तित्व निर्माण करणार असावं. आणि अशा परिस्थितीत या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये स्वतःचं अस्तित्व कोणता संघ निर्माण करेल त्याकडे सर्व प्रेक्षकांचं लक्ष. प्रेक्षक देखील म्हणत असेल की आता मात्र हा चेंडू निर्णायक असेल तो नितीन म्हात्रेचा. दोन चेंडू 12 धावांची गरज. आणि हा चेंडू नितीन म्हात्रेनं आपल्या अनुभवाचा वापर करताना या ठिकाणी काय देखणा चेंडू फेकलाय. स्टँड अँड डिलिव्हर पद्धतीचे फटकेबाजी करत होता परंतु यावेळेस चेंडूला थोडासा वेग वाढवला आणि अशा परिस्थितीत आपण बघतो हा सामना या ठिकाणी थोडासा मी म्हणेन की आता झुकलाय तो कोण संघाच्या बाजूने. परंतु बघूयात नितीननं केलेली जर का एखादी चूक केली नाही तर हा सामना सहजतेने जिंकू शकतात. परंतु इथे मात्र मोठा स्ट्रोक्स मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जाईल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. हा सामना जिंकलाय I11 कोण या संघानं. हार्डलक जे अनुमान उमरोली संघ. तुम्ही प्रयत्न चांगले केले परंतु सुरुवातीपासूनच करायला हवे होते. उमरोली संघाचा संघनायक आपण प्लीज मंचाशी संपर्क साधायचा आहे. विनंती असेल उमरोली संघाच्या संघनायकाला की आपण प्लीज मंचाशी संपर्क साधायचा आहे. विष्णू पाटील या ठिकाणी यांचं आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यानंतर कृष्णाजी पाटील त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. त्यानंतर नाना मस्कर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आणि भीमराव पाटील त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मी मनापूर्वक स्वागत करतोय. आपण बघतोय या ठिकाणी या सगळ्या मान्यवरांना विनंती असेल की आपण प्लीज मंचावरून स्थानापन्न व्हायचं आहे. माजी सरपंच हरिग्राम ग्रामपंचायतीचे आदरणीय रमेशजी जोशी यांना विनंती असेल की आपण प्लीज या मंचावर यायचं आहे. रमेश जोशी. त्यानंतर जितेंद्र पाटील हरिग्राम विभागातील सामाजिक कार्यकर्ते. त्यानंतर दिनेश पाटील, नाना म्हात्रे, संतोषजी म्हात्रे, ऋषी घरत, महेश जाधव, साई पाटील, राहुल भोपी, राजेश जोशी या सगळ्या मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. त्यांना विनंती असेल आपण प्लीज या मंचावरून स्थानापन्न व्हायचं आहे. हरिग्राम परिसरात